नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला चार्ट पाहणे आलं, त्या चार्टचा स्टडी करणे आले. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हा तुमच्यासमोर जो प्लॅटफॉर्म दिसतो ना, हा ट्रेडिंग व्ह्यूचा आहे आणि तो धन ब्रोकरने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. यामध्ये सुरुवातीला आहे ना, बरेच ट्रेडर्स गोंधळून होऊन जातात का इथं डेली टाईम फ्रेम कशी शिफ्ट करायची, इंडिकेटरचा यूज कसा करायचा, त्याचप्रमाणे टूल्स कुठं शोधायचे. यामुळे त्यांची फार कन्फ्युजन होते ट्रेडिंग व्ह्यू वापरताना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर ट्रेडिंग व्ह्यूचा कसा वापर करायचा. ठीक आहे, तर तुम्ही इथे सर्च करू शकता SBI. इथे बघा नाव चेंज झालं. या आधी निफ्टी 50 होतं, आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट आला आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत टाईम फ्रेम. आता तुमच्यासमोर हा डेली टाईम फ्रेमचा चार्ट ओपन केलेला आहे मी. एक कॅन्डल पूर्ण डेमध्ये किती मार्केटमध्ये चढ उतार झाला ते तुम्हाला इंडिकेट करते. ठीक आहे, आता आपण टाईम फ्रेम शिफ्ट करू. आता पहिला जो पार्ट आहे यामध्ये सेकंदामध्ये टाईम फ्रेम आहे. 5 सेकंद, 15, 30. यानंतर जी खाली चालू होती ती मिनिटाची आहे आणि त्यानंतरचा सेक्शन येतो हा तासांमध्ये. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास. ठीक आहे. यानंतर डे, वीक, मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ मध्ये आपण बघणार आहोत कॅन्डलस्टिक. आता यामध्ये या विंडोत तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचा चार्ट पाहायला भेटेल. ठीक आहे. आत्ताचा हा जो आपण चार्ट लावला तो रेग्युलर कॅन्डलचा लावला आहे. त्यानंतर हा सिलेक्ट केला तुम्ही बार कॅन्डल, तर कॅन्डल मागच्या चेंज झाला, दिसलं हे चेंज झालं बार कॅन्डल. पुन्हा आपण सिलेक्ट केलं होलो कॅन्डल, ह्या पण चेंज झाला. तर यानंतर आहे लाईन चार्ट. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इथनं चार्ट चेंज करू शकता. पण कॉमनली यूज केला जातो हा रेग्युलर आपला कॅन्डल स्टिक. प्लॉट करायचे आपण करू. आता सर्च बारमध्ये आपल्याला जे कुठलं इंडिकेटर लावायचं तिथं आपण फर्स्ट नाव सर्च करू. ठीक आहे. आता पिवट पॉईंट बघू. पिवट पॉईंट स्टँडर्ड. ठीक आहे, तर आपण यावर क्लिक केलं तर इथं प्लॉट झालं, दिसलं पिवट ट्रॅडिशनल ऑटो 50 मिनिट. ठीक आहे, इंडिकेटर अशा पद्धती आपण चार्टवर प्लॉट करू शकतो. आता आपण याला डिलीट करूया. हे इथनं डिलीट होतं. इथनं आपण तुम्हाला डोळ्यासारखा सिम्बॉल दिसतं ना, यावर क्लिक केलं तर हे पूर्ण हाईड होऊन जातं. ठीक आहे, बघा पूर्णपणे हाईड झाले. यात तुम्ही इथनं सेटिंग चेंज करू शकता, कलर वगैरे. आता आपण डिलीट करू त्याला. प्राइस अलर्टचा सेक्शन. ठीक आहे, तिथं जो तुम्हाला घड्याळाचा सिम्बॉल दिसतोय ना, तर प्राइस अलर्ट आहे. आता आपण त्यात क्लिक करू. आता समजून जा तुम्ही आता का निफ्टी समजा आपल्याला 22,500ला टच झाली प्राईस, तर आपल्याला एक अलर्ट भेटला पाहिजे. त्यासाठी प्राईस अलर्टचा आपण उपयोग करू शकतो. आता आपण कसा सेट करायचा बघू. क्रिएट अलर्टमध्ये जाऊ. आता इथं निफ्टी 50 आलं क्रॉसिंग, किंवा तुम्ही प्राईस पण टाकू शकता. आता आपण किती 22,500 ठेवलेली ना, बघा आता 22,500 सेट केली. आता ज्यावेळेस प्राईस ही 22,500ला टच करेल त्यावेळेस आपल्याला त्याचा एक अलर्ट भेटून जाईल. ठीक आहे, प्राईस अलर्ट ॲडेड सक्सेसफुली. ठीक आहे, ॲक्टिव्हवाला इथं दिसतंय निफ्टी 50 1 डे प्राईस ट्रिगर 22,500 ॲक्टिव्ह. ठीक आहे, इथून तुम्ही ते डिलीट पण करू शकता. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला प्राईस अलर्ट लावलेला 22,500. म्हणजे ज्यावेळेस इथं प्राईस येईल त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल त्याचा. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जाऊ स्क्वेअर शेप दिसतोय ना, यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही डबल स्क्रीन प्लॉट करू शकता. आता आपण त्यात एंटर करू. ठीक आहे, हा एक स्क्रीन आपण डबल स्क्रीन सिलेक्ट केली तर बघा तुम्ही डबल स्क्रीन सिलेक्ट केली आपण, डबल स्क्रीन झाली. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही
तुमचं स्क्रीन पीसीवर तुम्ही काम करणार असाल तर त्यावेळेस खूप उपयोगी पडेल. जर तुम्ही मोबाईल वगैरे जर बघत असाल तर त्यावर शक्य नाही आहे. ठीक आहे. डबल स्क्रीन तुम्ही वापरू शकता, एकदम चांगलं फीचर आहे. तीन पण करू शकता तुम्ही, मल्टी करू शकता. खूप 8पर्यंत आहे मला असं वाटतं ते. ठीक आहे. आता तुम्हाला या वरच्या ठिकाणी इथे तो कॅमेराचा आयकॉन दिसतोय ना, यामध्ये तुम्ही काय करू शकता, जो तुमचा हा तुम्हाला पूर्ण चार्ट दिसतोय ना, ते आता तुम्ही स्क्रीनशॉट किंवा इमेज डाउनलोड करू शकता त्यातून. ठीक आहे. ही पण सोय इथं. त्यानंतर आता आपण येऊ या डाव्या साईडच्या टूल्समध्ये. आता पहिल्यांदा यामध्ये आपण बघू ट्रेड लाईन. ठीक आहे. हे ट्रेड लाईन आता जितके स्टार केले आहे तेवढे माझे फेवरेट टूल्स आहे. मी खाली जे ॲड करून ठेवले, स्टार केले काही ते ॲड होतं ते खाली बघा 2 मिनिट. आता जो ॲरो आहे ना, यात ट्रेड लाईन सिलेक्ट नाही केले मी, खालच्या डाऊन साईडमध्ये ते बघा. तर स्टारवर मी फेवरेटवर क्लिक केलं तर ह्या लास्टच्या कॉलमला ट्रेड लाईन ॲड होईल यात बघा. ठीक आहे. ही झाली ट्रेड लाईन. ट्रेड लाईनचा आपण यूज माहीत आहे तुम्हाला. आता ट्रेड लाईन आपण घेतली. ठीक आहे. ही ट्रेड लाईन झाली. ओके. याच कॉलममध्ये ट्रेड लाईन नंतर रेज आहे, नंतर हॉरिझॉन्टल लाईन. हे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी वापरतो. हॉरिझॉन्टल रे हे दोन्ही सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी वापरले जातात. आता मी कुठले वापरतो, जेवढे स्टार केलेले तुम्हाला खाली दिसतात ना, इतक्या चिंची आवश्यकता पडते मला. ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. यामध्ये फिबोनाची रिट्रेसमेंटचे टूल येतं. नंतर ट्रेंड बेस्ड फिब्स एक्सटेन्शन ते येतं. त्यानंतर अजून भरपूर आहे खाली, पण मी त्यातले 2च यूज करतो, 2 किंवा 3. नंतर यामध्ये पॅटर्न येतात. XABCD, हेड अँड शोल्डर, ABCD. ठीक आहे. हे ब्रश झालं, हायलायटर झालं, ॲरो झाले, रेक्टँगल हा आपण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी सुद्धा यूज करतो. पाथ साईडला काढून ठेवलं तर आपण माहिती आहे का, लवकर शोधता येतात आपल्याला. क्लिक करून आपण ड्रॉ करू शकतो. सारखं या सेक्शनमध्ये जाण्याची गरज पडत नाही. त्यानंतर टेक्स्ट. यामध्ये नोट, कॉमेंट, प्राइस लेबल, प्राइस नोट, फ्लॅग मार्क. ठीक. इमोजी आहे. तर यानंतर आपण बघूया स्केलचा उपयोग कशासाठी होतो, तर आपलं इंडेक्स किंवा स्टॉक आपल्याला किती मुवमेंट केली किंवा किती पर्सेंटेज म्हणजे मुवमेंट झाली ते चेक करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. तुम्हाला यात त्याचे पर्सेंटेज पण दिसतात आणि किती पॉईंट अप किंवा किती पॉईंट डाऊन झालं हे तुम्ही यावरून कॅल्क्युलेट करू शकता. आता आपण यानंतर बघणार आहोत मॅग्नेट. ठीक आहे. आता मॅग्नेट ऑन केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आता समजा ही रेड कॅन्डल आहे. आता आपल्याला इथं लास्ट पॉईंट ड्रॉ करायचा आहे. तो आपण मॅन्युअली करण्यासाठी गेलो तर आपल्याला टाईम जातो. पण मॅग्नेट ऑन असल्यामुळे काय होतं, आपण आता ही हॉरिझॉन्टल लाईन घेतली तर मॅग्नेट ऑटोमॅटिक त्याच्या वीक पॉईंटला अट्रॅक्ट करतं. जर आपण जवळ कर्सर नेलं ना तर ॲटोमॅटिक ती जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती अट्रॅक्ट होऊन जाते त्या लो पॉईंटला कॅन्डलच्या. ठीक आहे. हे बघा ॲडजस्ट होऊन जाते ती. आता आपल्याला मॅग्नेटच्या खाली जो काही इथं डोळ्याचा आयकॉन दिसतोय ना, याचा अर्थ असा की तुम्ही जे चार्टवर जे पण ट्रेड लाईन ड्रॉ केल्यात, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले, ते तुम्ही हाईड करू शकता. जर आपण या डोळ्यावर क्लिक केलं तर हे बघा, ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन ना त्या स्क्रीनवरून हाईड होऊन जातील. ठीक आहे. गायब झाल्या. अशा प्रकारे त्या डोळ्याचा आयकॉनचा आपण उपयोग करू शकतो. आणि लास्टला जे डिलीटचं बटन दिसतं त्यामुळे काय होतं, जेवढे पण स्क्रीनवर तुम्ही जी ड्रॉइंग केली ना ते डिलीट होऊन जाते बघा. आता हे जे हॉरिझॉन्टल रेड आपण ड्रॉ केलेले ते निघून जातील. रिमूव्ह. ठीक आहे. कसा वॉच लिस्टमध्ये ॲड करायचा किंवा तुम्हाला एखाद्या स्टॉकचा चार्ट बघायचा आहे तो कसं तुम्ही सर्च करू शकता. आता इथे स्टॉक नाव दिसतंय, त्यापुढे तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसतोय, त्यावर तुम्ही जर क्लिक केलं, ठीक,
इथं जे प्लसचं आयकॉन दिसतं त्यावर आपण सिलेक्ट करायचं, मग स्टॉक वॉच लिस्टमध्ये ॲड होतो. बघा या ठिकाणी ॲक्सिस बँकचा स्टॉक ॲड झालेला आहे. आपण त्यावर क्लिक केलं तर ओपन होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण वॉच लिस्टमध्ये स्टॉक ॲड करू शकतो.